देव जरी मज कधी भेटला, माग हवे ते माग म्हणाला. म्हणेल प्रभुरे माझे सारे, जीवन देई मम बाळाला. या ओळी किती सुंदर आहेत ना. तर आजचा श्रावण शुक्रवारचा दिवस, या दिवशी आपण आपल्या बाळांसाठी जिवती मातेची स्थापना करून तिची पूजा करतो. तर जिवती माता ही सुद्धा देवीचंच एक रूप आहे, म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्यासोबत आज शेअर करते. तर ही रांगोळी आहे श्रीयंत्राची. तर श्रीयंत्र ही नुसती एक रांगोळी नाहीये, तर देवीच्या चैतन्याचं आणि शक्तीचं प्रतीक मानलं जाणारं एक पवित्र यंत्र आहे. श्रावणातील शुक्रवार म्हणजे जिवती मातेच्या, जगदंबेच्या आराधनेचा दिवस, तिची कृपा प्राप्त करण्याचा दिवस. म्हणूनच या दिवशी मी हा रांगोळीचा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करते. श्रीयंत्रामध्ये असलेले परस्परांमध्ये गुंफलेले त्रिकोण म्हणजे शिव आणि शक्तीच्या मिलनाचं प्रतीक मानले जातात. यांच्या मध्यभागी असलेला बिंदू म्हणजे परमशक्तीचं केंद्र आहे. परंपरेनुसार श्रीयंत्राची स्थापना करून त्यावरती देवीचं पूजन केलं जातं. श्रद्धेने आणि भक्तीने केलेल्या या पूजेमध्ये देवीचा वास आणि तिचं चैतन्य आपल्याला अनुभवायला मिळतं. तर आज दारामध्ये काढलेली ही श्रीयंत्र रांगोळी तुमच्याबरोबर शेअर करते. रांगोळी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला फॉलो करायला विसरू नका. तुमच्या ज्या कमेंट्स मला येतात त्यातून मला खूप छान वाटतंय. हे सगळ्या तुमचा भरभरून प्रतिसाद येतोय तो. आणि लवकरच आपली नक्षत्रवृक्ष रांगोळी सुद्धा सुरू होणारच आहे. तोपर्यंत चॅनलशी जोडलेले राहा आणि तुमच्या मित्रपरिवारांमध्ये, तुमच्या ओळखीच्या लोकांमध्ये ही माहिती जास्तीत जास्त प्रसारित करा. आणि छान असाच तुमचा प्रतिसाद मला मिळू द्या. धन्यवाद. भेटूया लवकरच.